10 मार्कर स्ट्रक्चरला गाईस क्वेश्चनला जेवढा जास्त नंबर ऑफ पॉइंट्स तुम्ही प्रेझेंट करू शकता, तुम्ही क्रिएट करू शकता व्हाईल रायटिंग आन्सर, तेवढा जास्त तुम्हाला स्कोप आहे हे मार्क्स अबव एव्हरेज भेटते. येस. सो मग अबव एव्हरेज आउट ऑफ 10, सर इफ यू वॉन्ट टू स्कोर 7 है ना, और इवन मोर, you have to have a brainstorming that is very quick, fast and targeted also. Yes. So कशी करायची आणि काय वेज असतील ते आपण या DWP सेशन मध्ये शिकतोय. वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. तर तुम्हाला क्वेश्चन थ्रू आपण हा कसा अप्रोच डेव्हलप करायचा आहे ते सुद्धा सांगेल. सो बघा, क्वेश्चन आहे व्हॉट आर दी हिंड्रेन्स फॉर विमेन लेड डेव्हलपमेंट इन इंडिया. Guys, now question have kaitare different than what you have understood. Question विचारतो hindrance म्हणजे reasons or say kind of challenges you may consider and obstacles, but it is not for women, it's for women led development. ठीक आहे. सो देर इज डिफरंट absolutely राईट. की आतापर्यंत आपण विमेन एम्पॉवरमेंट बद्दल बोलत होतो, ठीक आहे, सक्षम करण्यासाठी. पण आता आपण डिस्कस करतोय की ही जी डेव्हलपमेंटची स्टोरी आहे भारताची असेल किंवा इव्हन वर्ल्डची असेल सुद्धा, सो मग ही कशी आपण विमेन लेड किंवा विमेन फोर्स किंवा विमेन डिराईव्ह करू शकतो, याला काय चॅलेंजेस आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहे हे हा विचारतोय आपल्याला क्वेश्चन. बरोबर. सो डिमांड कळालाय का तुम्हाला? इट इज आस्किंग यू फॉर विमेन लेड डेव्हलपमेंट हिंड्रेन्स, ठीक आहे, और चॅलेंजेस. आय होप जर क्वेश्चन प्रॉपर कळाला नाही तर मग तुम्हाला एव्हरेज मार्क्स काय त्याच्यापेक्षा म्हणजे मार्क्स न देण्याचा सुद्धा अधिकार आहे टू द इव्हॅल्युएटर. ठीक आहे. सो पहिली डिमांड आहे दॅट यू शुड इक्वली अंडरस्टँड दिस. मग इंट्रोडक्शन कसं करणार तुम्ही? इंट्रोडक्शन सिम्पली व्हॉट एव्हर द वे यू फाइंड इट सुटेबल. मला वाटतं या क्वेश्चन साठी डेटा बेस्ड इंट्रोडक्शन है ना, दॅट इज व्हेरी मच एक्सपेक्टेड, व्हेरी गुड इन फॅक्ट. कि जो डेटा बेस्ड इंट्रोडक्शन असेल इन अ सेन्स that rather is reflecting the gender inequality index, or parity index, India is performing so poor, right? There is still a pay parity gap of 64%, reflecting the wide gap that what we are expecting for a women development and actually we are achieving. ठीक आहे. मग तुम्ही इथे डेटा बेस्ड इंट्रोडक्शन करू शकता किंवा रिपोर्ट बेस्ड है ना, व्हॅलिडेशन बेस्ड इंट्रोडक्शन rather seems very better. ठीक आहे. मग जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स घ्या, ठीक आहे, किंवा जेंडर गॅप इंडेक्स घ्या, ठीक आहे, किंवा द वे यू फाइंड जेंडर पॅरिटी इंडेक्स घ्या, द वे यू फाइंड इट सुटेबल, तुम्ही तो घेऊ शकता आणि इथे पुट करू शकता. ठीक आहे. सो इंट्रोडक्शनचा आय गेस पॉइंट क्लिअर असेल. आता ब्रेन स्टॉर्मिंग साठी मग काय करणार? मग इमिडिएटली हार्डली 20 वर्ड्स है ना, hardly 20 words you will find 15 or 20 words you will spend over on this content. ठीक आहे. and then you shall move on to the next part that is body. मग काय विचारतोय? हिंड्रेन. पण इथे येण्याआधी तुम्हाला हेडिंग क्लिअर पाहिजे ना, हिंड्रेन्स फॉर विमेन लेड डेव्हलपमेंट. मग काय? पहिला अनपेड केअर वर्क. येस, हाऊस वाईफ किती कॅज्युअली आपण म्हणतो what your mother does. So we casually mention housewife, right? मग आपला एवढा क्लिअर इंटेन्शन नाहीये किंवा क्लिअर अंडरस्टँडिंग नाहीये की हाऊस हेड किंवा केअर वर्क हे सुद्धा काहीतरी इकॉनॉमिक कंट्रीब्युशन आहे का? कारण इंडियामध्ये जर हाऊस होल्ड आपण अनपेड वर्क जर का कन्सिडर केला तर पॉसिबली तो 16 to 17% ऑफ जीडीपी, वे अबव दॅन और मोर दॅन दॅट ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग जीडीपी है ना. सो मग किती सिग्निफिकंट आहे जो आपण इथे कन्सिडर करायला पाहिजे. त्याच्यानंतर यू विल फाइंड time poverty, because women is excessively engaged in unpaid care work, domestic work, right? मग तिच्याकडे enough time नाहीये, that would rather she would engage into some productive work, right? आणि त्याच्यामुळे काय होतंय, ही कॉन्सेप्ट ऑफ टाइम पॉवर्टी that is applicable here well on women है ना. आणि त्याच्यामुळे मग होतोय प्रॉब्लेम की त्यांना प्रोडक्टिव्ह वर्क साठी इफिशियंट टाइमच भेटत नाहीये. नेक्स्ट यू विल फाइंड दी glass ceiling. ठीक है.
स्टेन्ड ग्लास सिलिंग्स. ठीक आहे, काय म्हणणं याचं की विमेनला एका लेवलच्या अबव तुम्ही ग्रोथ देतच नाहीये. ठीक आहे, ग्रोथ होऊच देत नाही. मे बी ड्यू टू पॅट्रियार्कल माइंडसेट, मे बी ड्यू टू देअर दी प्रीजुडायसेस दॅट वी आर हॅव्हिंग इन माइंड. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतंय की विमेनला आपण एक ग्लास सिलिंग फिक्स करून दिली आहे आणि त्याच्या पुढे आपण तिला अलाउ करत नाहीये. दॅट इज द रिझन की आपण विमेन लेड डेव्हलपमेंटसाठी मग नाही होणार नाही, राईट, इफिशियंट वर्क नाही होणार. विमेन लेबर पार्टिसिपेशन रेट हा अजून पण 32% असेल, किंवा यू विल फाइंड स्टार्टअप फंडिंग जी विमेनला भेटती ही हार्डली लेस दॅन 10% आहे. ठीक आहे, मग हा एक क्रिटिकल फॅक्टर आहे दॅट वी नीड टू कन्सिडर. नेक्स्ट, दी नेचर ऑफ विमेन. ठीक आहे, जो आपण वर्क केलाय किंवा तो जो त्यांचा वर्क आहे तो जनरली स्टिकी फ्लोअर वर्क आहे. ठीक आहे, स्टिकी फ्लोअर नेचर ऑफ वर्क म्हणजे काय, दॅट इज जनरली लो पेड और अंडर पेड नेचर है ना. तो इन अ सेन्स तो स्टेअर किंवा स्टिकी है ना, तो काहीतरी बेसिकली लो इन्फेरियर वर्क आहे. जो तसा वर्क कोणता इन्फेरियर नसतो, बट जसं डोमॅस्टिक असेल, क्लिनिंग असेल ना, हाऊसकीपिंग असेल, किंवा मग त्या रिलेटेड आहे ना नर्सिंग असेल, मग त्या केसमध्ये आपण त्याला कन्सिडर करतोय जिथे मग त्यांचं पेइंग किंवा पे स्केल तेवढा जास्त नाही. दॅट इज क्रिएटिंग ए प्रॉब्लेम. देन जेंडर पे गॅप. Gender pay gap that according to World Economic Forum it will take more than 100 years for women to earn equal to that of male counterparts है ना. मग त्यांना 100 इयर्स पेक्षा म्हणजे दॅट रिप्रेझेंट की किती इनइक्वॅलिटी आहे त्यांच्या अर्निंग मध्ये. मग सेम लेवलवर सुद्धा विमेनचा अर्निंग किंवा सॅलरी ही कंपॅरेटिव्हली कमी असते. दॅट रिप्रेझेंट दी जेंडर पे गॅप रादर दॅट एक्झिस्ट. ठीक आहे, मग त्याच्यानंतर अगेन काय हर्डल्स आहेत, हर्डल आहे टेक्नॉलॉजी है ना. तर टेक्नॉलॉजी इज मेनली मेल सेंट्रिक है ना, कारण आता या वर्ल्ड मध्ये आता जी डेव्हलपमेंट होणार आहे ती टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असणार आहे ना. आणि अशा केसमध्ये जर का टेक्नॉलॉजी बायस्ड आहे, यू विल फाइंड की विमेनला मग ग्रोथसाठी अजून जास्त चॅलेंजेस फेस करायचे. ठीक आहे, एआय असेल किंवा हा मेल सेंट्रिक डेटा तिथे फीड केलाय तर ऑब्वियसली गोष्ट मेल सेंट्रिक रिझल्ट जास्त येतील है ना. आणि अकॉर्डिंगली यू विल फाइंड सगळ्याच गोष्टी दॅट दोज आर बेसिकली कन्सिडर्ड मेल सेंट्रिक way है ना. So these are the hindrance or challenges also. Then you will find again law किंवा harassment workplace safety that equally matters. कारण women led development घ्यायची आहे तर आपल्याला workplace consider करावा लागेल. तो मे बी स्टार्टअपचा वर्कप्लेस असू शकतो, तो मे बी कंपनीचा वर्कप्लेस असेल, बट देअर नीड्स टू हॅव दिस पर्टिक्युलर वर्कप्लेस सेफ्टी हॅज टू बी देअर. आणि खूप सारे केसेस आपण बघितले जिथे विमेनचं वर्कप्लेस सेफ्टी इज, आय होप काहीतरी डिफरंट डिमेन्शन्स तुम्हाला भेटले असतील. बघा, जेनेरिक पॉइंट्स नाहीये, तुम्हाला हे विचार करून आणि क्वेश्चनची डिमांड काय ते बघून आन्सर करायचे. ठीक आहे, त्याच्या थ्रू तुम्ही 100% करू शकता. मग सोल्युशन्स काय असणार, सोल्युशन्स मस्ट बी देन व्हॉट दॅट वी शुड लुक फॉर ए जेंडर सेन्सिटिव्ह है ना वर्कप्लेस. ठीक आहे, वर्कप्लेस आपला जेंडर सेन्सिटिव्ह असला पाहिजे. बाकी विशाखा गाईडलाईन्स आहे आपल्या, किंवा मग आपल्याकडे ऍक्ट पण बनवलेला आहे तो इथे डील करतोय. सेकंड, आपल्या दी विमेन रिस्पॉन्सिव्ह इन्स्टिट्यूशन्स है ना, ते आपले जे इन्स्टिट्यूशन्स असले पाहिजे हे विमेन रिस्पॉन्डिंग असले पाहिजे. राईट, हे विमेनला इन्क्लुझिव्ह असले पाहिजे, हे विमेनला पार्टिसिपेटिव्ह असले पाहिजे. अँड देअर दिस वे है ना, जसं आपलं अर्बनायझेशन. राईट, अर्बनायझेशन आपला काय आहे, इथे विमेनचं कन्सिडरेशन नाही आहे. मग लाईक यू विल फाइंड दी वॉशरूम्स असतील किंवा विमेन सेफ्टी पर्स्पेक्टिव्हने जे बाकी केअर होम्स असतील ते मग तेवढे नाहीये तिथे. राईट, मग आपला अर्बनिझम हा जनरली मेल सेंट्रिक आहे. वी नीड टू मेक टेक्नॉलॉजी जेंडर न्यूट्रल ऑल्सो है ना, की ज्याच्यामुळे और जेंडर इन्क्लुझिव्ह व्हॉट एव्हर यू फाइंड इट सुटेबल, जेंडर इन्क्लुझिव्ह टेक्नॉलॉजी जर का असेल तर विमेनच्या आणि इक्वल फुटिंग असेल अँड दॅट वुड रॅदर प्रमोट दी व्हेरी डेव्हलपमेंट. ठीक आहे, देन व्हॉट वी नीड टू हॅव लेजिस्लेशन्स. राईट, लेजिस्लेशन जसं आपण इथे बघा आता रिझर्वेशन दिलंय ना, की नारी शक्ती अधिनियम. ठीक आहे, सो तो जो इम्प्लिमेंट होणार आहे 2027 नंतर. राईट, सो मग इथे यू विल फाइंड रिझर्वेशन्स नीड्स टू बी देअर, लेजिस्लेशन हॅज टू बी. ठीक आहे, आणि मग व्हॉट इक्वली व्हॉट यू विल फाइंड
वी हैव टू मेक, है ना, वी हैव टू मेक women more market centric, right? They have to have this approach, right? हा पॉइंट असेल तिथे. त्याच्यानंतर केअर इकॉनॉमी हॅज टू बी कन्सिडर्ड. We needs to be considerate of their effort. Care economy should be considered in a new GDP calculation. GNP जो आपण GNI कॅल्क्युलेशन करतोय ते सुद्धा केअर इकॉनॉमीचं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे ना. विमेनचं किती कंट्रीब्युशन ते सुद्धा तिथे रिफ्लेक्ट. आय होप हे जे सोल्युशन्स आहे परत स्पेसिफिक आहे बघा, 7 to 8 पॉइंट्स हिंड्रेन्सचे आणि सोल्युशन्सचे. आय गेस तुम्हाला इथे कन्क्लुजन इथे इनफ स्कोर घेण्यासाठी स्कोप आहे, पर कन्क्लुजन पण तेवढा ऑप्टिमिस्टिक असला पाहिजे दॅट की मग इंडियासाठी आहे तर मग 2047 विकसित भारत सोबत कनेक्ट करा. दॅट इंडिया इफ वॉन्ट टू बी विकसित बाय 2047, the women led development is the necessity, is the need of our, should be promoted. तसा जर का नसेल तर SDG घेऊन प्रमोट करू शकता तुम्ही, ते राईट करू शकता, किंवा अगेन एखादा कोड बेस्ड तुम्ही कन्क्लुजन करू शकता, द वे यू फाइंड इट सुटेबल. आय होप की तुम्हाला अप्रोच कळतो आणि ब्रेनस्टॉर्मिंग साठी सुद्धा. थँक्यू.